तर पहिला घटक आजच्या आपल्या काल सरांनी आपल्या सिलेबसचं जवळपास डिटेल सगळं अनालिसिस केलेलं आहे. मग आपण आता सिलेबसचं अनालिसिस करत बसणार नाही, तर आपण थेट आपल्या चॅप्टर वाईज जाणार आहे. आजचा चॅप्टर आपला किंवा घटक आपला असणार आहे पहिल्या यातला राज्यघटना आणि शिक्षण. याच्यावर आपण 2 क्वेश्चन एक्सपेक्ट करतोय की 2 क्वेश्चन येणार आहेत. त्यामुळे जास्त आपल्याला खोलीत जायचं नाही. क्वेश्चन कसे येणार आहेत आणि त्या संदर्भात आपण काय काय अभ्यासू शकतो या अनुषंगाने आपण आजचं सेशन घेतोय. त्यानंतर आपण काय करणार, आजचा सेशन झाल्यानंतर दुसऱ्या सेशन मध्ये आरटी, तिसऱ्या सेशनला आपला काय राहतोय, 4 सेशनचं मी सांगतो आपलं शेड्यूल. तिसऱ्या सेशनला आपलं काय राहील, महाराष्ट्राचा आरटी अधिनियम आणि थोडेसे क्वेश्चन, आणि त्यानंतर आपण घेणार आहोत बाल हक्क संरक्षण आयोग. आणि हे 3 सेशन झाल्यानंतर 4 सेशन झाल्यानंतर 5वं जे सेशन असेल त्या सर्वांच्यावर आपलं क्वेश्चनचा आधारित एक सेशन असेल. एक 5-6 लेक्चरचा असा आपला आढावा आहे. तर आता मी काय करतो, सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो आणि आपल्या सेशनला आज आपण सुरुवात करूया. सर्वांना गुड इव्हिनिंग, मनापासून नमस्ते. हो, हे सगळेच्या सगळे लेक्चर्स आपले अवेलेबल असतात रेकॉर्डिंग मध्ये. तर बघूया आता. तर सुरुवात करूया आपण. बघा, राज्यघटना आणि शिक्षण. आपल्या टॉपिकचं नावच आहे भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी आजचा. तर बघा, एक जनरल 2 स्लाइड काय आहेत आपल्या, एक बेसिक घेतलेले आहेत. काय तर शिक्षणाची व्याख्या, आपलं शिक्षण मंत्रालय, आणि त्यानंतर आपण घटनात्मक तरतुदी म्हणजे आपल्या राज्यघटनेतल्या तरतुदी बघणार आहे. म्हणून दुसरी स्लाइड काय घेतली आपण की राज्यघटनेत काय आहे, की राज्यघटना कधी सुरू झाली बनवायला आणि संपली कधी, एक 2-3 लाईन घेतले. समजा ते राज्यघटनेचं तर आपण राज्यघटना किंवा राज्यशास्त्र हा याचं एक 2.5 तासाचं फुल लेंथ लेक्चर करणार आहे नंतर, त्यात तर डिटेल होईलच. बघा, तर बघा शिक्षणाची व्याख्या काय, भरपूर थिंकर्सनी भरपूर व्याख्या दिलेल्या आहेत. पण एक जनरल व्याख्या काय देतात, शिक्षण म्हणजे बाहेर काढणे, ब्रिंगिंग अप. म्हणजे एखादा बालक असतो, विद्यार्थी असतो, त्याच्यात जे काही पोटेन्शियल असेल ते बाहेर काढायचे, त्याला त्या पोटेन्शियलची जाणीव करून द्यायची, त्याला प्रशिक्षण द्यायचे, टीच करायचे, आणि स्वतःही शिक्षणात आपण नेतृत्व करायचे, लिडरशिप करायचे, आणि त्यालाही लिडरशिप करण्यासाठी सक्षम बनवायचे. अशी ही शिक्षणाची व्याख्या आहे. हे काय आपल्याला विचारणार नाहीत एक्झाम मध्ये, पण एक जस्ट आपण त्या संबंधीचं पाहणार आहे म्हणून एक बॅकग्राऊंड म्हणून एक आपल्या एक असावं परिचय आलं की बाबा शिक्षणाची सुद्धा व्याख्या दिलेली, त्याची पण कुठली तरी हायेस्ट अथॉरिटी आपल्या देशात. तर त्या पद्धतीने आता शिक्षणाविषयी काय, आपल्या देशातलं सर्वोच्च बॉडी काय असणार आहे, शिक्षण मंत्रालय. तर 1947 ला काय होतं, शिक्षण मंत्रालयच होतं. मग त्याचं 1985 साली नाव काय झालं तर मानव संसाधन आणि विकास मंत्रालय झालं. आणि आता पुन्हा 2020 ला त्याचं काय झालंय नाव, तर शिक्षण मंत्रालय. मग हे आपल्याला महत्वाचं, हे अख्ख्या स्लाइडवर क्वेश्चन आला तर काय येऊ शकतो की बाबा बॅकग्राऊंड किंवा बेसिक वरचा. तर बाबा मानव संसाधन विकास मंत्रालयाचं नाव शिक्षण मंत्रालय केव्हा केलं, तर आता 2020 ला हे मानव संसाधन म्हणजे HRD मिनिस्ट्रीचं नाव शिक्षण मंत्रालय केलेलं आहे. आणि त्यातले सर्वसाधारण आपल्याला काय माहित पाहिजे, तर विभाग काय काय. तर पहिला विभाग काय आहे, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, आणि दुसरा उच्च शिक्षण विभाग. शालेय शिक्षण आणि साक्षरता नावातच आहे, शालेय शिक्षण आणि साक्षरतेविषयीचे जे काही प्रोग्राम्स असतात ते त्या विभागाकडे असणार आहेत, आणि उच्च शिक्षण म्हणजे हायर एज्युकेशन सगळं असणार आहे. तर अशी ही पहिली स्लाइड आपली बेसिक मध्ये बघा, शिक्षणाची व्याख्या. 1985 आधी आपल्या इथं शिक्षण मंत्रालयच होतं, पण 85 ला त्याचं नाव काय केलं तर मानव संसाधन विकास म्हणजे HRD, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आणि त्यानंतर त्या HRD मिनिस्ट्रीचं परत 2020 ला आपलं काय झालेलं आहे तर शिक्षण मंत्रालय. आणि यात आहेत आपले 2 विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि दुसरा उच्च शिक्षण विभाग. हे झालं बेसिक. अजून एक बेसिक स्लाइड बघूया आपण. आता आपली राज्यघटना, राज्यघटनेचं बेसिक का बघतोय, आता हे आपलं डिटेल होईलच, आपण राज्य व्यवस्था हे लेक्चर घेऊ त्यावेळी, पण एक राज्यघटनेतल्याच आपण शिक्षण विषयक तरतुदी पाहणार आहे. तर एक साधारणतः राज्यघटना म्हणजे काय, राज्यघटना म्हणजे काय, आपला देश ज्या पुस्तकातल्या नियमांवर आधारित चालतो, आपले कायदे जे काही देशातले आहेत, ज्या पुस्तकाच्या अधीन राहून आहेत, ज्या बुकच्या अधीन राहून आहेत, ती म्हणजे आपली राज्यघटना म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन.
ह्याची सुरुवात बनवाय कधी झाली तर पहिली बैठक झाली याची 9 डिसेंबर 1946ला. या बैठकीला 211 सदस्य होते. बघा काळ कुठला आहे हा फाळणीच्या वेळेचा, म्हणजे स्वातंत्र्य मिळणार आहे, आपल्याला स्वातंत्र्य दिसतंय की बाबा मिळणार आहे आता. मग इथं टोटल त्यावेळेस सदस्य होते 389. हे कोण आपल्याला विचारणार नाही, एक बेसिक सांगतो. यात काय झालं, 389 सदस्य होते पण त्यातले हजर राहिले 211च. त्यावेळेस जे संस्थानं विलीन नव्हती झाली तोपर्यंत, मग संस्थानांनी जे नॉमिनेट करायचे होते सदस्य ते नव्हते. त्यावेळेच्या मुस्लिम लीग पक्षाचे सदस्य नव्हते आले. मग त्यामुळं पहिल्या बैठकीला फक्त 211 सदस्य होते बघा. आणि लक्षातच ठेवायचे तर आपल्याला ही 2 नावं लक्षात ठेवा, एकदम सिंपल आहे. ह्या घटना समितीचे म्हणजे घटना बनवणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे आपले पहिले राष्ट्रपती पण होते, बरोबर. आणि घटना समितीची सर्वात महत्वाची समिती मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी किंवा ड्राफ्ट ज्या समितीने व्यवस्थित बनवला तिचे अध्यक्ष आपले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग आपल्याला 2 नावच लक्षात ठेवायची असतील तर ह्या स्लाइडवरची ही 2 नावं बघा महत्वाची. आपले पहिले राष्ट्रपती जे घटना समितीचेच अध्यक्ष होते आणि घटना समितीनेच त्यांना पुढे मग राष्ट्रपती म्हणून नॉमिनेट केलं, कारण तोपर्यंत आपल्या पहिलं इलेक्शन 1952ला झालं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या महत्वाच्या सगळ्याच मसुदा समितीचे अध्यक्ष. घटना समितीने काय केलं, हत्ती हे त्यांचं चिन्ह म्हणून स्वीकारलेलं. घटना बनवायचं किंवा घटनेचं चिन्ह हत्ती होतं आपल्या निशाने. 26 नोव्हेंबर 1949ला काय झालं की घटनेतल्या काही तरतुदी लागू केल्या. आता असं का केलं असेल तर बघा फाळणी झालेली, स्थलांतरित लोक होते पाकिस्तानातून इकडे येणारे, इकडून पाकिस्तानात जाणारे, मग त्यांच्या सिटिझनशिप विषयी लवकर निर्णय घ्यायचे होते किंवा निवडणुका घ्यायच्या होत्या. मग निवडणुकाविषयीची काही कलमांचं लवकरात लवकर ऍप्लिकेशन होणं गरजेचं होतं. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना नॉमिनेटेड केलं तर त्यांच्या संदर्भातल्या काही तरतुदी होत्या. मग अशा ज्या गरजेच्या तरतुदी त्या काय केल्या 26 नोव्हेंबर 1949ला लागू केल्या. आणि संपूर्ण घटना आपली लागू कधी झाली तर 26 जानेवारी 1950. ही पण डेट आपल्याला महत्वाची. आता ही 26 जानेवारीच का घेतली असेल तर आपण पहिल्यांदा आपल्या देशानं स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला तर 26 जानेवारी 1930ला लाहोरला. ते कशासाठी तर 1929च्या डिसेंबरमध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन झालं तिथं संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. आणि मग तिथं ठरलं की येणारा 26 जानेवारी बाबा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा. मग तिथं रावी नदीच्या किनारी जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते 26 जानेवारी 1930ला पहिल्यांदा आपला झेंडा फडकवला गेला. म्हणूनच ही तारीख आपण संपूर्ण घटना अंमलात आणण्याची स्वीकारलेली आहे. आता ह्या घटना समितीनं कार्य किती दिवस केलं किंवा किती वर्ष केलं तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढं काम चाललं घटना समितीचं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, जवळपास 3 वर्ष. त्यानंतर त्यात त्यांची 11 सेशन्स झाली मोठमोठी. आणि घटना तयार करायला खर्च आपल्याला आला 64 लाख रुपये. आता ह्यातले कुणीही काही विचारणार नाही. फार फार ही 2 नावं आपल्यासाठी काय आहेत की एक बेसिक असावं माहित की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या घटना समितीचे अध्यक्ष होते, जे आपले पहिले राष्ट्रपती होते. आणि हत्ती हे आपल्या घटना समितीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हत्तीचं काय लक्षात ठेवायची गरज नाही. बघा पुढे जातोय मग मी आता. फक्त काही समस्या असली, स्पीड असलं, 26 जानेवारी त्यामुळेच आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. स्पीड जास्त वाटत असेल, काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये बिंदास टाका, त्याप्रमाणे आपण म्हणजे ऍडजस्ट करतोय. आपलं हे लेक्चर झालं तर विचारेनच की बाबा काही ऍडजस्टमेंट पाहिजे असतील तर नक्की सांगा. तर आता आपण आपल्या महत्वाच्या जो एक्झाम ओरिएंटेड टॉपिक आहे तिथं आपण शिफ्ट होतोय बघा. तर पहिलं काय आपली शिक्षण विषयक महत्वाच्या घटना दुरुस्ती, हे टॉपिकचं नावच आहे. आता ह्यात आपल्याला पाहायचंय काय, जास्त बघायचं नाही काय, जेवढं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन पण आहे सर, बरोबर आहे. आपल्याला काय जास्त पाहायचं नाही, जेवढं एक्झाम रिलेटेड आहे. कारण आपण क्वेश्चनचे एक्सपेक्टेशन किती करतोय 2 क्वेश्चन. त्या 2 क्वेश्चनच्या अनुषंगाने एक्झामला काय येऊ शकतं त्या पद्धतीने आणि तेवढंच बघायचं. बघा पहिली आपल्यासाठी महत्वाची घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976चा. मग ही पाठ पाहिजे 42वी घटना दुरुस्ती, बरोबर. तर बघा त्यात काय काय केलं, 5 विषय होते. शिक्षण, वनसंपदा, वन्यजीव आणि पक्षी यांचं संरक्षण, वजन मापे आणि न्यायदानाचं प्रशासन. सर्वोच्च आणि उच्च न्यायालय सोडून काय केलं, हे विषय राज्य सूचित होते ते समवर्ती सूचित टाकण्यात आले.
आता हे समजून घेण्याआधी काय करू, फक्त हा नोट्स आपल्या ग्रुपवर शेअर करतोय आपण सर गायकवाड सर, काहीच हरकत नाही, सगळ्या नोट्स शेअर आहेत बघा. तर हे बघा, इथं फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, शिक्षण, इथं क्वेश्चन एकच येतो आपल्याला, शिक्षण हा विषय कोणत्या घटना दुरुस्तीनं राज्य सूचीमधून समवर्ती सूचीत टाकण्यात आला, तर ती घटना दुरुस्ती असणारे 42वी घटना दुरुस्ती. तर हे आपल्याला पाठ पाहिजे. आता ही समवर्ती सूची, राज्य सूची म्हणजे काय ते येणार नाही, पण एक बॅकग्राऊंड साठी आपल्याला काय माहित ते माहित पाहिजे. तर बघा, हे मग समवर्ती सूचीतच का टाकला, राज्य सूचीतच का नाही ठेवला, तर एक जस्ट आपण त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊयात एक 5-7 मिनिटात. काय आपली जी घटना आहे त्यामध्ये 12 शेड्यूल्स आहेत, म्हणजे 12 परिशिष्ट आहेत. त्यातलं 7वं शेड्यूल आहे, जे 7वं परिशिष्ट जे आपण पाहणार आहे राज्य व्यवस्थेच्या सेशन मध्ये. तर त्यामध्ये 3 लिस्ट आहेत. त्या 3 कोणकोणत्या आहेत, तर संघ सूची म्हणजे केंद्र सरकारची सूची, संघ म्हणजे आपलं युनियन लिस्ट म्हणतो आपण तिला. त्यानंतर दुसरी सूची आहे ती आपली राज्य सूची, म्हणजे राज्यांची सूची. राज्य म्हणजे आपली स्टेट लिस्ट. आणि तिसरी आहे ती बघा कॉन्करंट लिस्ट, म्हणजेच आपण आता जी बघितली समवर्ती सूची, तिलाच आपण काय म्हणतो, कॉन्करंट. बरोबर. ह्या 3 सूच्या आहेत ना, त्या 3 शेड्यूल ह्या आहेत आपल्या 7व्या परिशिष्टात किंवा 7व्या शेड्यूल मध्ये. मग पहिल्यांदा इथं होता आपला राज्य सूचित. मग आता इथं काय असतं, यामध्ये काय दिलेत, तर एक ठराविक विषय आहेत, म्हणजे आपल्या देशाच्या ओव्हरऑल देशासाठी कायदे करायचे, त्यासाठी जे विषय आहेत, महत्वाचे विषय, ते संघ सूचित असतात. म्हणजे त्याच्यावर कायदा कोण करू शकतं, फक्त केंद्र सरकार, फक्त संसद. मग असे काही महत्वाचे विषय असतात बघा आपले. संरक्षण असेल, आता संरक्षणाचा राज्यांच्या सोपून चालत का नाही, किंवा मग आपले परदेशांशी असणारे व्यवहार असतील, जे काय आपले परराष्ट्र व्यवहार म्हणतो आपण, परराष्ट्र संबंध म्हणतो, ते असतील, परराष्ट्र संबंध, किंवा अजून असेच महत्वाचे विषय तुम्हाला एक्झाम्पल साठी सांगेन. याच्यावर काय आवश्यकता आहे की बाबा केंद्रानं पूर्ण देशासाठी एक कायदा करावा, केंद्रानं काय पूर्ण देशासाठी एक कायदा करावा आणि तो सगळीकडे लागू व्हावा, म्हणून ह्याच्यावर पूर्णपणे संसदेचा केंद्राचा अधिकार असतो. तर ती झाली आपली युनियन लिस्ट. दुसरी असते राज्य लिस्ट. राज्य लिस्ट मध्ये काय असतं की त्या विषयावर राज्यांनी कायदा करायचा, त्यांचाच अधिकार त्यावर चालणार. मग त्यात काय असतं की राज्यासाठी महत्वाचे विषय, मग त्यात कसं येतं बघा, पोलीस असेल, पोलीस प्रशासन असेल, किंवा तुमचं पोलीस झाल्यानंतर शेत जमिनीचं असेल, जमीन, असे जे, किंवा आपलं आरोग्य असतं. मग हे काय आहे, हे विषय पूर्णपणे राज्यांच्या अखत्यारीत, म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, त्या राज्यांच्या अखत्यारीत असे विषय येतात आणि मग त्यांच्यावर अधिकार पण राज्यांचा चालतो. मग इथं 42व्या घटना दुरुस्तीच्या आधी शिक्षण हा विषय पण इथंच होता. आणि कॉन्करंट किंवा समवर्ती लिस्ट काय असते, तर ह्या समवर्ती लिस्टवर दोघांचा पण अधिकार असतो. असं का की त्या दृष्टीनं काय, त्याला पूर्ण देशासाठी कायदा आवश्यक आहे, पण गरजेचंच आहे असं काही नाही. तर बी पॉझिटिव्ह सर, हे आपलं बघा राज्य व्यवस्थेचं लेक्चर घेऊन हे सगळं डिटेल घेणार आहे, काही काळजी करू नका तुम्ही. आज फक्त शैक्षणिक तरतुदी. तर समवर्ती सूचित काय, ह्या दोन्हींचा पण अधिकार तिथं चालतो. म्हणजेच काय, फक्त काय, केंद्रानं जर इथल्या लिस्टवर कायदा केला तर तिथं राज्यांचा अधिकार चालत नाही. तिथं फक्त काय असतंय की केंद्राचाच अधिकार वरचढ असतो. मग इथं समवर्ती सूचित शिक्षण टाकल्यामुळे काय झालं, तर केंद्राला बघा 86वी घटना दुरुस्ती करता आली. 86व्या घटना दुरुस्तीमुळे काय झालं, मग आपला आरटीए ऍक्ट जो आहे, राईट टू एज्युकेशन ऍक्ट, तो इथं हा विषय असल्यामुळे, समवर्ती सूचित असल्यामुळेच केंद्राला संपूर्ण देशासाठी करता आला. हाच जर शिक्षण विषय रहित असता राज्य सूचित, तर केंद्राला तो राईट टू एज्युकेशन ऍक्ट करता आला असता का पुढे जाऊन, तर नाही. मग त्यासाठीच तो विषय समवर्ती सूचित टाकलाय की बाबा ज्याच्यावर ओव्हरऑल कंट्रोल शक्यतो केंद्राचा असावं. राज्यांचा असलं तरी राज्यांनी केंद्राच्या सूचनाच्या विरुद्ध सूचना त्यात टाकू नयेत. मग ह्या अशा 3 सूची असतात 7 शेड्यूल मध्ये. तर ह्या अशा प्रकारे, हे बेसिक, हे आपल्याला इथं विचारणार नाहीत कोण. तर इथं मला वाटतं हा विषय क्लिअर झाला असेल असं मी समजतो. तर बघा, मग 42व्या घटना दुरुस्तीत आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचंय, 42व्या घटना दुरुस्तीत आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, मग शिक्षण हा विषय समवर्ती सूचित टाकण्यात आला, बस. 42व्या घटना दुरुस्ती ही आपल्याला घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची. पुढे जातोय बघा आपण.
पुढची घटना दुरुस्ती 73वी. आता इथे 73 आणि 74 का दिली आहे या लक्षात नाही ठेवायचे आपल्याला, पंचायत राजमध्ये होतीलच. जर 42वी घटना दुरुस्ती नाही तिथं, 86वी नाही तर, आणि विचारलं आपल्याला की पंचायत राज संस्थांमध्ये किंवा शिक्षणाची जबाबदारी कुणाची किंवा कुठल्या घटना दुरुस्तीद्वारे केली, तर त्या घटना दुरुस्ती असणारी पंचायत राजची आली की 73वी आणि महानगरपालिका नगरपालिकांची आली की 74वी. फक्त त्यासाठी तिथं 42वी घटना दुरुस्ती किंवा 86वी घटना दुरुस्ती नाही पाहिजे किंवा ऑप्शन मध्ये. जर विचारलं की स्थानिक स्वराज्य संस्थांनी शिक्षणाची व्यवस्था करावी असं कुठल्या घटना दुरुस्तीने सांगितलं, तर ते असणार आहे 73वी. आता ह्या 73व्या घटना दुरुस्तीत काय काय या पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. या पंचायत राज संस्था उभाराव्यात किंवा ग्रामपंचायती पर्टिक्युलरली उभाराव्यात. हे कलम कुठं सांगितलं आपल्या घटनेत, तर कलम 40 मध्ये. म्हणजे कलम मूर्त स्वरूपात आलं ह्या 73व्या घटना दुरुस्ती. या पंचायती शीर्षक असलेला एक भाग 9 सुद्धा समाविष्ट आहे. आपल्या राज्यघटनेत भाग किती टोटल 25 आहे, त्यातला 9वा भाग आहे तो पंचायत राजचा. त्यानंतर इथं 29 त्यांच्याकडे कामाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यासाठी आर्टिकल आहे 243G. ह्या 243G अंतर्गत 29 काम आहेत त्यांच्याकडे. त्यातलं काम क्रमांक किंवा विषय क्रमांक 17 आणि 18 शिक्षणाशी संबंधित आहे. 17 सांगतं शिक्षण कुठलं तर प्राथमिक व माध्यमिक आणि 18 सांगतं तांत्रिक प्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण. हे झालं आपलं स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण लेवलच्या, ग्रामपंचायत आपली परत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद. आणि 74वी घटना दुरुस्ती ती नगरपालिका म्हणजे शहरींसाठी. तिथं भाग आहे 9A आणि परिशिष्ट आहे याचं 12. इथं यांची काम आहेत 18 आणि या 18 मध्ये शिक्षण पण आहे, त्यासाठी त्यांचं कलम आहे 243W. हे एवढं त्या तुलनेत इथं या टॉपिक मध्ये महत्वाचं नाही. ज्यावेळेस आपण राज्यव्यवस्था टॉपिक घेऊ तिथं मात्र हे महत्वाचं राहणार, तिथं आपण डिटेल पाहणार. इथं काय लक्षात ठेवा, फक्त स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षणासाठी कुठली तर घटना दुरुस्ती 73वी, त्यात भाग कोणता आहे 9, त्यांचं कलम कुठलं असणारे कामासाठी 243G. आणि त्यानंतर नगरपालिकांसाठी म्हणजे शहरींसाठी घटना दुरुस्ती 74वी, त्याचा भाग आहे 9A आणि त्यांचे कलम कुठले तर 243W. बघा पुढे जातोय आपण. आता आपल्यासाठी महत्वाची घटना दुरुस्ती, ही तर परफेक्ट पाठ पाहिजे आपल्याला. 86वी घटना दुरुस्ती 2002. ह्यानं काय केलं, या घटना दुरुस्तीनं प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट झाला, म्हणजे भाग 3 मध्ये. आता ही घटना दुरुस्ती झाल्यानंतर कंप्लीट आपण बघणार आहे की बाबा भाग 3 मध्ये समाविष्ट केल्यावर कलम काय होतं, भाग 4 मध्ये केल्यावर काय होतं आणि भाग 4A मध्ये केल्यानंतर काय होतं. तर आता सुरुवातीला काय आपल्याला लक्षात ठेवायचंय, 86व्या घटना दुरुस्तीनं काय काय झालं, तर प्राथमिक शिक्षण हा काय झालं मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट झाला. त्यासाठी 21A कलम आहे जे खाली दिले बघा. मग या 86व्या घटना दुरुस्तीनं कुठली कुठली कलम आली बघा. 21A 45च्या विषयात बदल केलेला आहे आणि कलम 51A के म्हणा किंवा इथं 11 म्हणा, कारण हा 11 होईल. तर बघा कलम 21A न काय सांगितलं, यातला वयोगट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना मोफत व सक्तीचं शिक्षण हा आहे भाग 3. त्यानंतर 45 मध्ये काय केलं, तिथं पहिल्यांदा होतं 14 वर्ष वयोगट 14 पर्यंत मोफत शिक्षण द्यायचं, पण ते काढून काय केलं यांनी, बाल संगोपन आणि 6 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या बालकांसाठी शिक्षणाची तरतूद हे केलं. आपल्या राज्यघटनेतल्या कलम 45 मधल्या विषयात बदल केला. हे कलम नवीन नाही ऍड केलं, तर विषयात बदल केला. आणि शेवटचं कलम ऍड केलं यानं भाग 4A मधलं कलम 51A के किंवा तुम्ही 11 पण म्हणू शकता, कारण ते 11वं मूलभूत कर्तव्य. तर त्यात काय सांगितलं, माता पिता किंवा जे पालक असतील पाल्याचे, त्यांनी आपल्या पाल्याला 6 ते 14 वर्ष वयोगटात असताना प्राथमिक शिक्षण देणं ही त्यांचं कर्तव्य आणि ते मूलभूत कर्तव्य. तर अशी ही आहे 86वी घटना दुरुस्ती. याच्यावर आपल्याला क्वेश्चन असणारच आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला इथं तिन्ही लक्षात ठेवायच्या. आता ही तिन्ही कलम आपल्याला रिपीट कुठं होतील, कलमांच्या सेक्शन, म्हणजे आपण आर्टिकल्स पाहणारे पुढे तिथं सुद्धा. मग 86वी घटना दुरुस्ती परत एकदा सांगतो बघा. प्राथमिक शिक्षणाचं काय केलं त्यानं, मूलभूत हक्कात समाविष्ट केला. मूलभूत हक्कात म्हणजे कुठं, कलम 21A मध्ये जो भाग 3 आहे फंडामेंटल्स राईट्सचा. त्यानंतर कलम 45च्या विषयात बदल केला. काय केलं, तर बाल संगोपन आणि 6 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत त्या बालकाला शिक्षण अशी तरतूद केली. आणि भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्यात काय केलं, तर कलम 51A 11 किंवा के म्हणा, तिथं पालकांची जबाबदारी निश्चित केली की बाबा तुम्ही तुमच्या पाल्याला 6 ते 14 वयोगट असताना प्राथमिक शिक्षण द्यायचं हे तुमचं कर्तव्य आहे. तर बघा ही घटना दुरुस्ती क्लिअर झाली असेल.
काय असेल तर फक्त मेसेज टाका. पुढे जातोय आपण. आपली शेवटची महत्वाची घटना दुरुस्ती आहे 103, कारण ही लेटेस्ट घटना दुरुस्ती बघा. लेटेस्ट ह्या 103 वा घटना दुरुस्ती कायदा 2019 मध्ये काय केलंय तर बघा, अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळता सर्व शिक्षण संस्थांमध्ये कमकुवत वर्गासाठी 10% पर्यंत आरक्षण. म्हणजे कुणासाठी? EWS. मग हे लक्षात पण तसंच ठेवायचंय. EWS अक्षर किती येतो? 1, 2, 3. घटना दुरुस्ती किती आपली? 103. मग हा 3 आकडा त्या EWS ला लिंक करून ठेवायचा आपल्याला. EWS 1, 2, 3. तर अशा प्रकारे इथे काय, अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळता सर्व शिक्षण संस्थांमध्ये 10% आरक्षण. त्यासाठी कलम कुठलं ऍड केलंय तर कलम 15(6). हेही लक्षात ठेवायला पाहिजे. आता 15(6) कुठं? परत एकदा भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स मध्ये. तर बघा काय सांगितलं इथं, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी राज्य काय करू शकतं? विशेष तरतूद करू शकतं. आणि खाजगी शैक्षणिक संस्थांचं कुठल्याही संस्थांमध्ये फक्त अल्पसंख्याक वगळता 10% जागा EWS कॅटेगरीसाठी राखीव. आता आपण काय म्हटलो, आतापर्यंत ज्या घटना दुरुस्त्या बघितल्या त्यातल्या 3 घटना दुरुस्त्या प्रत्येकाच्या पाठ पाहिजेत. कुठल्या कुठल्या आहेत बघा त्या? 42, त्यानंतर आपण 86 बघितली आणि आत्ताची 103. आता ह्या लक्षात कशा ठेवायच्यात बघा. ही 42वी घटना दुरुस्ती काय आहे हो तर झालती 1976 ला. म्हणजे त्यावेळेस सरकार कुणाचं होतं? इंदिरा गांधींचा, आणीबाणीचा काळ. ह्या 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात, कारण त्या घटना दुरुस्तीने एवढ्या दुरुस्त केल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये की त्यामुळे त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणायचे. पण त्यानंतर रिव्हर्स सुद्धा केल्या गेल्या. पुन्हा एकदा 43व्या, 44व्या आणि 44व्या घटना दुरुस्तीनं त्यातले जे काही वाईट होते बदल ते पुन्हा रिव्हर्स केले गेले. मग हा कंटेक्स्ट लक्षात ठेवायचा की 42वी घटना दुरुस्ती 76 ला झाली. 42वी घटना दुरुस्ती म्हणलं की इंदिरा गांधींचं सरकार होतं, एवढं डोक्यात ठेवायचं. आणि त्यातला आपल्याला महत्वाचा विषय काय तर शिक्षण हा घटक समवर्ती सूचीत टाकला. हे झाली 42वी क्लिक. 86वी घटना दुरुस्ती आपली कधीची आहे तर 2002 ची. आता प्राथमिक शिक्षण इथं मूलभूत हक्क केलाय. 2001-2 ला तुम्हाला आठवत असेल की आपल्याला कुठली योजना आहे? सर्व शिक्षा अभियान, स्कूल चले हम.